तुम्हाला माहिती काय हो की भारताने जगभरातून 2022 आत्तापर्यंत किती गोल्ड खरेदी केलं असेल? 173 टन्स. 1 टन म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती ते? 1 टन म्हणजे 1000 किलो. असे त्यांनी 173 टन्स विकत घेतले. 2022मध्ये 65.11 टन्स घेतले, 2023मध्ये 34.22, 2024मध्ये 13.3 आणि 2025मध्ये 57.49. आणि त्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक 4 टनसुद्धा विकत घेतली कुठून तरी. आता याची रफ टोटल बघा, 65 प्लस 34 प्लस 13 प्लस 57 प्लस 4 173 टन्स. तुम्हाला आम्हाला ज्या वेळेला सांगितलं जातं की कॅश सेव्ह करा, तेव्हा भारतात नाही तर जगातील सगळ्या पॉवरफुल गव्हर्नमेंट्स ह्याच्या अगदी उलटं करतात आहेत. ते डॉलर्स का नाही घेत आहेत, ते युरोज का नाही घेत आहेत, ते त्याच्या उलटं करतात आहेत. ते गोल्ड आणि सिल्वर घेतात आहेत का? गेल्या 24 महिन्यामध्ये जगभरातल्या सेंट्रल बँक्सनी गेल्या 55 वर्षामधल्या कोणत्याही काळापेक्षा जास्त गोल्ड खरेदी केलेलं का? चायना होल्डिंग करते, रशिया होल्डिंग करते, इवन युरोपसुद्धा पॅनिक बाईंग करतो गोल्डची का? ज्वेलरी खरेदी करतात आहेत का ते? नाही. ते एक वॉर चेस्ट तयार करतात आहेत, कारण त्यांना काहीतरी माहिती आहे जे तुम्हाला माहिती नाही आहे. अचानक असं या गोल्डवर सिल्वरवर एवढं का त्यांचं प्रेम उतू चाललं आहे आणि का चाललं आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गोल्ड माईनकडे नाही, तुम्हाला वॉर रूमकडे पाहावं लागेल. वॉर रूम कुठची? फेब्रुवारी 2026. हा तो दिवस होता ज्या दिवशी ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम फॉरएव्हर बदलली. 70 वर्षापर्यंत ग्लोबल इकॉनॉमी एका सिम्पल प्रॉमिसवर चालली होती आणि तो प्रॉमिस असा होता की US$ न्यूट्रल आहे. तुम्ही कोण आहेत, तुमचं पॉलिटिक्स काय आहे, ह्याला काही फरक पडत नाही. जर तुमच्या बँकमध्ये US$ आहेत तर तुमचे पैसे सेफ आहेत. कारण का? कारण डॉलर सेफ आहे असं ते मानलं जात होतं आणि असंच होतं. पण आता तो प्रॉमिस तुटला. का तुटला? कधी तुटला? रशियाने युक्रेनवर इन्व्हेजन केल्यानंतर. फक्त 2 दिवसामध्ये युनायटेड स्टेट्स आणि त्यांच्या युरोपियन अलायन्सनी एका कोऑर्डिनेटेड स्ट्राईकमध्ये त्यांनी सेंट्रल बँक ऑफ रशियाचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह फ्रीज करून टाकले. एका रात्रीत वेस्टर्न बँकमध्ये ठेवलेले रशियाचे जवळजवळ 230 बिलियन्स, आता इंटरेस्ट पकडून ते जवळजवळ 300 बिलियन्सपर्यंत होतील, ते नाहीसे झाले फक्त एका क्लिकवर. काय झालं? चोरी झाले का? नाही झाले. खर्च झाले का? नाही झाले. फ्रीज झाले. कोणी केले? युरोपनी, अमेरिकेनी. का केले? कारण त्यांना युक्रेनचं इन्व्हेजन जे केलं होतं ते थांबवायचं होतं. त्यांनी एक अशी डिजिटल वॉल उभी केली ज्याच्यामध्ये पुतीनच्या देशाचा पैसा, स्वतःच्या देशाचा पैसापासून त्यांना लॉकआउट करण्यात आलं. आता सामान्य माणसाला हे एकदम स्मार्ट सँक्शन वाटतं. त्यांना असं वाटत असेल की हां, ह्याच्यामुळे युद्ध थांबेल. ह्याच्यामुळे काय होईल ही एक वेगळी गोष्ट आहे. पण बाकीची लोक बघतात ना, बीजिंग बघते, रियाद बघते, ब्राझिलिया बघते, न्यू दिल्ली बघते आणि त्यांच्या सेंट्रल बँक्स हे सगळं काय होते ते बघते. कारण त्यांचासुद्धा पैसा ह्या देशांमध्ये आहे, ह्या देशांच्या असेट्समध्ये तो गुंतलेला आहे. मग उद्या जर यांनी असं काही केलं तर हा पैसासुद्धा कदाचित हे लोक फ्रीज करू शकतात. मग ह्याच्यामध्ये सिक्युरिटी कुठे आली? मग ह्याच्यामध्ये हा जो डॉलर आहे तो सिक्युअर कसा काय? जे इतके वर्ष तुम्ही मानत होतात किंवा तुम्ही सांगत होतात की डॉलर म्हणजे तुमच्याकडे डॉलर आहे म्हणजे तुम्ही सेफ आहेत, मग आता कुठे सेफ आहे? कारण यांनी सगळे डॉलर्स तर यांनी फ्रीज करून टाकले. ग्लोबल साऊथमधल्या प्रत्येक कॅपिटल सिटीमध्ये एक फिअरची शॉकवेव्ह पसरलेली आहे, कारण त्यांना ही भयानक गोष्ट कळली आहे. आज त्यांनी रशियाचं केलं, उद्या आपलं करतील. त्यांचे पैसे खरंच आपले आहेत का? आजच्या मॉडर्न वर्ल्डमध्ये जेव्हा एखादा देश अमेरिकेला ऑइल किंवा कार्स विकतो तेव्हा काय कॅश भरून प्लेन्स पाठवतो का? नाही पाठवत ना. त्याला फक्त ते डिजिटल क्रेडिट्स मिळतात. फेडरल रिझर्व्ह किंवा युरोपियन बँक्स त्या लेजरवर इंट्रीज होतात, त्या इंट्रीज मिळतात. आता दशकानुदशकं देशांना वाटत होतं की डिजिटल इंट्रीज म्हणजेच गोल्ड आहे. त्यांना त्या सॉरेन इम्युनिटीवर विश्वास होता. पण देशाची सेविंग सिक्युअर्ड आहेत आणि अनटचेबल आहेत हे आताच्या जे सगळे घटना घडतात आहेत त्याच्यावर तुम्हाला वाटतं आहे का?
फेब्रुवारी 2022मध्ये 26/2022मध्ये युनायटेड स्टेट्सने दाखवून दिलं ना की एका बटनच्या पुशनी ते एखाद्या सुपर पॉवरची सेव्हिंग डिलीट करू शकतात. मेसेज क्लिअर होता, जर आमच्या विरोधात गेला तर तुमचे पैसे गेले, वॉशिंग्टनच्या विरोधात गेला तुमचे पैसे गेले. पण ट्रस्ट कुठं राहिले आहे? ट्रस्ट तुटला, एका क्षणात तुटला. कारण डॉलर फक्त आता करन्सी राहिली नाही, तर डॉलरचे त्यांनी वेपन बनवलं, वेपनाईज केलं आहे डॉलरला. आता कल्पना करा, जर तुम्ही चायनाचे प्रेसिडेंट आहेत किंवा तुम्ही सौदी अरेबियाचे किंग आहेत. आता जे तुम्ही रशियाबरोबर झाले हे बघतात आहेत, त्यांच्यासोबत काय होतं ते. मग तुम्ही स्वतःला प्रश्न नाही विचारणार की ह्याच्या पुढे कोण, आम्ही असू का? आमचे पण पैसे असे सेफ आहेत का? कारण आमच्या पण इन्व्हेस्टमेंट आहेत तुमच्या देशांमध्ये, युरोपमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत. जर उद्या आम्ही काही केलं, जर उद्या चायनाने तैवान इन्व्हेट केलं तर त्याचे ट्रिलियन्स ऑफ डॉलर तुम्ही मॅनेज करणार का? करतील, ह्यांचा काय भरोसा नाही. सौदी अरेबियाने जे US फॉरेन पॉलिसीला विरोध केला तर काय करतील, त्यांचे पैसे फ्रीज करतील का? करतील. कारण यांचा काय भरोसा नाही, त्यांनी रशियाबरोबर केलं आहे. रिस्क अचानक खूप जास्त झाले आणि म्हणून सगळ्या देशांनी आता अल्टरनेटिव्ह शोधायला सुरुवात केली आहे. त्यांना असा असेट हवा होता जो सँक्शन प्रूफ असेल. आता त्यांनी डॉलर नाही, चला आपण युरो घेऊया. युरो पण एक करन्सी आहे, पण ती रिस्की आहे. कारण युरोप ही युरोपची करन्सी आहे आणि युरोप कोणाच्या मागे? अमेरिकेच्या मागे चालतो. शेपूट आहे ते अमेरिकेचं. मग येन घेऊया का, म्हणजे जापनीज करन्सी? नाही, पण ती रिस्की आहे. आणि तो सुद्धा एक प्रकारचा जपानचा US आला आहे, त्यांच्याकडे स्वतःकडे अमेरिकेचे 1.1 ट्रिलियन डॉलर्सचे डेट आहेत. मग क्रिप्टो घेऊया का? क्रिप्टोवर सामान्य माणसाचा भरोसा आहे का? नाही आहे. मग आता ऑप्शन कुठचा उरला? एकच ऑप्शन उरला, आणि हा इतिहासातला एकमेव असेट ज्याला काउंटर पार्टी रिस्क नाही आहे. काय? गोल्ड, सोनं. गोल्ड बाकी सगळ्या फायनान्शियल असेट्सपेक्षा वेगळं आहे. US ट्रेजरी बॉन्ड्स आपण विकत घेतो, ते पण डेट आहे, एक प्रकारचं कर्जच आहे. डॉलर बँकमध्ये म्हणजे बँकची ती लायबिलिटीच आहे ना. पण गोल्ड कोणाचं प्रॉमिस आहे का? नाही आहे. ती फिजिकल रिॲलिटी आहे. ते काय कुठचे कम्प्युटरवरचे क्लिक नाही आहेत, त्या कुठच्या कम्प्युटरवरच्या एंट्री नाही आहेत. हे फिजिकल रिॲलिटी आहे गोल्ड असून. अच्छा, तुमच्या वॉल्टमध्ये जर गोल्ड बार असेल तर ते ठेवण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परमिशनची सुद्धा गरज नाही आहे. US डॉलर ठेवण्यासाठी किंवा युरो ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये इतके रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. कोणाला पाहिजेत? कोणाला एवढी भीक लागली? आम्हाला नको आहे तुमची परमिशन, आम्ही गोल्ड ठेवतो. अच्छा, गोल्ड हॅक होतं का? जसं आता न्यूयॉर्कमध्ये कम्प्युटरनी रशियाचे $300 बिलियन डायरेक्ट डिलीट करून टाकले, तसं गोल्डचं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. किंवा ब्रसेल्समधल्या एखाद्या पॉलिटिशियननी सँक्शन होत नाही म्हणून त्यांनी ते पैसे ते डिलीट करायला सांगितले, तसं काय होऊ शकतं का गोल्डच्या बाबतीत? नाही होऊ शकत. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्ड प्रिंट पण होऊ शकत नाही. जसे सेंट्रल बँक्स प्रत्येक देशाच्या आपापली करन्सी प्रिंट करू शकतात, तसं गोल्ड प्रिंट होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्याच्यामुळे गोल्ड म्हणजे ॲक्च्युली फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे. म्हणून रशिया सँक्शननंतर लगेच गोल्ड बाईंग सुरू झालं. कारण आणि हे नॉर्मल बाईंग नव्हतं, हे लिटरली पॅनिक बाईंग होतं. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनुसार 1967 नंतर पहिल्यांदाच सेंट्रल बँक गोल्ड बाईंग इतक्या हाय लेवलला पोचली की तुम्ही विचारू नाही शकत. तुम्ही त्याचे प्रमाणात नाही आहेत आपल्याकडे. देशांना आता रिटर्न ऑन कॅपिटल हवं आहे का? नको आहे. मग त्यांना काय हवं आहे? रिटर्न ऑफ कॅपिटल आहे. आमचं जे कॅपिटल आहे ते आम्हाला फक्त परत द्या, आम्हाला रिटर्न ऑन कॅपिटल नको बाबा. पूर्वी अनेक देशांचं गोल्ड लंडनच्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये असायचं. एक तर त्यांच्याकडे गोल्ड ठेवा, कारण आपल्याकडे ती सिक्युरिटी नाही आहे किंवा आपल्याकडे ते गोल्ड ठेवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, म्हणून हे लोक काय करायचे, लंडनला वगैरे रिझर्व करून ठेवायचे. अच्छा, त्याचे ठेवल्याचे त्यांचं ते भाडं पण त्यांना द्यावं लागायचं. म्हणजे असं कोण करतं की आपलंच सोनं एका दुसऱ्या देशाच्या बँकमध्ये ठेवायचं आणि ते ठेवण्यासाठी आपण भाडं पण द्यायचं? कोणी सांगितलं हे सगळं करायला? पण आता 2022 नंतर सगळे देश, सगळ्या सेंट्रल बँक्स शांतपणे गुपचूप आपलं गोल्ड परत बोलवत आहेत. त्यांना नाही ठेवायचं आहे लंडन वॉल्टमध्ये, आम्हाला नाही, आम्ही आमच्या वॉल्टमध्ये ठेवू, आम्ही वॉल्ट बनवू, पण तुमच्याकडे नाही ठेवणार. कारण गोल्डच पुढचं इंडिपेंडन्स आहे. वेस्टर्न वॉल्टमधनं काढून जरा आपल्या देशात आणतात आहे. आता हे
सेफ कोणासाठी आहे? सेफ फ्रॉम द वेस्ट. कारण वेस्ट आहे, जे वेस्टच्या कंट्रीज आहेत, यांनी ज्यावेळेला रशियाचे पैसे फ्रीज केली, आता मी तर चोरलेच बोलायला पाहिजे, पण तरी पण आपण हा शब्द नको वापरूया, आपण बोलूया फ्रीज केली. तर वेस्टमध्ये आपला देशाचा पैसा किंवा आपल्या देशाचा गोल्ड तिथे किती सेफ आहे हे बाकीच्या देशांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला तर सुरुवात केलीच असणार ना. हे कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, हे डायवॉर्ससाठी जे कपल्स रेडी होतात ना, त्या ते कसे प्रत्येक आपली प्रॉपर्टी आईच्या नावावर करतात किंवा आपली प्रॉपर्टी किंवा आपले पैसे त्यांना समोरच्या माणसाला दाखवत नाहीत. तसं हे सगळे देश आता करतात. डिवॉर्सच्या आधी ही सगळी तयारी आहे. ते वेस्टर्न सिस्टीमपासून लिटरली अनप्लग होतात. त्यांना नको आहे ही वेस्टर्न सिस्टीम. डॉलर ऑप्शनल असलेली आणि गोल्ड अल्टिमेट व्हॅल्यू असलेली एक पॅरलल इकॉनॉमी पण तयार होते. हे लोक करतात आहेत. ब्रिक्सच्या ह्याच्यातनं ते लोक एक करन्सीसुद्धा लॉन्च करतात. ते ब्रिक्सची जी स्वतःची असेल ती गोल्ड बॅक असणार आहे. त्याच्यामुळे हे लोक गोल्ड, सिल्वर हे सगळं आता आपल्याकडे स्टॉक करतात. 2022मध्ये डॉलर वेपनाईज केल्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये रशियाला फटका बसला. पण हिस्ट्री आता कदाचित या गोष्टीकडे असा क्षण म्हणून पाहिजे ज्या क्षणी डॉलरचं डॉमिनन्स मारलं गेलं, असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल. कारण एकदा लोकांना कळलं की बँक सेफ नाही आहे, मग तेव्हा बँक रन सुरू होतो. आणि तो मी तुम्हाला सांगतो आहे आधीच सुरू झालेला आहे. थँक्यू सो मच.